गुणाकाराची सर्वात सोपी पद्धत आता आपण पाहूया. तर पहा, हा गुणाकार आपल्याला करायचा आहे 2584 गुणुले 24. आपण नेहमी गुणाकार करताना 2584 गुणुले 24 या पद्धतीने करतो. आता याची उभी मांडणी करून आपण गुणाकार करतो, त्याला जास्त वेळ लागतो. त्यामुळे आता काय करायचं, आपण बघा या पद्धतीने गुणाकार करायचा. 4 अंकी संख्येला 2 अंकी संख्येनं गुणायचं आहे. तर या ठिकाणी आपण काय करणार, आडव्या अशा 2 ओळी आपल्याला करायला लागतील, कारण 2 अंकी संख्येनं गुणायचंय. आणि किती संख्यांना गुणायचंय? 4 संख्यांना. त्यामुळं उभ्या अशा आपल्याला 4 संख्या करायच्या, 4 ओळी करायच्या आहेत. या ठिकाणी मांडून घ्या 2584 गुणुले 24 असं मांडणी केल्यानंतर तुम्हाला मी या चौकोनाच्या बरोबर मधनं काय करायचं, अशा रेषा मारून घ्यायच्या. या रेषा एकक आणि दशक लिहिण्यासाठी मारायच्या असतात. आता आता प्रत्यक्ष आपण याला गुणून पाहूया. बेदोनी 4 या ठिकाणी फक्त एकक आला, मग एकक खाली लिहायचा, दशक इथं वर लिहायचा. इथं आला नाही म्हणून आपण 0 देऊया. त्यानंतर बे 5 10, बे 8 16, बे चौक 8, 2 न गुणलं, त्यानंतर 4 न, 4 दोन्ही 8, 4 5 20, 4 8 32 आणि 4 चौक 16 या पद्धतीनं आलेलं आहे. आता आपल्याला याचं काय करायचं, डायरेक्ट उत्तर लिहायचं. कसं ते पहा, मी तुम्हाला म्हणलं होतं ह्या ज्या रेषा मारल्या त्या रेषा ज्या आहेत या रेषांच्या बरोबर मधल्या अंकांची आपल्याला बेरीज करायची. या ठिकाणी फक्त 6 आहे, 6 लिहून टाका. या ठिकाणी बघा 2 आणि 1 3, 3 आणि 8 11, 11शी 1 घ्यायचा, जो हातच्या आलेला आहे तो काय करायचा, वरच्या घरात घ्यायचा. 3 आणि 6 9 आणि हा हातच्या 1 10, 10शी 0 घ्यायचा, परत हातच्या वरच्या घरात घ्यायचा. 8 आणि 2 10, 10 आणि 1 11 आणि हातच्या आलेले 1 12शी 2, परत जो हातचा आहे तो फक्त वरच्या घरात काय करायचा, घ्यायचा. 4 आणि 1 5 आणि हातच्या आलेले 1 6. या ठिकाणी 0 आहे, तो लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. बघा 62,016 हे आपलं उत्तर अगदी लवकरात लवकर या ठिकाणी आपलं आलेलं आहे.